पालघर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरांचं नुकसान झालंय। पुराचं पाणी शिरून नागरिकांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू भिजलेल्या आहेत आणि त्यांचं जीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण आता पालघर तालुक्यातील केळवे ग्रामपंचायतीतील त्या मोरपाड्यामध्ये आलेलो आहोत। मोरपाड्यामध्ये आपण या महिलांशी संवाद साधणार आहोत। काकी, काय नाव तुमचं? सीमा. आणि काय नुकसान किती झालं तुमचं? काय झालं घरामध्ये? सगळी भांडी वगैरे अशी धुवून जात होती सगळी। अच्छा। आणि आम्ही ते मग चुकून अशी तिकडे तिकडे ठेवली। अच्छा। हा, जेवणाचं वगैरे कसं आहे तुमचं? जेवणाचं इकडचं देतात, ते इकडचं आणून देतात सरपंच, ते आम्ही। बरं काकी, काय नाव तुमचं? निर्मला सालकर। काय झालं, नुकसान किती झालंय? आमचं पाणी बुडलं आणि माझा नवरा अपंग आहे। पाणी सगळं घरामध्ये शिरलं आणि सगळं आमचं नाश झालं। आणि वांदे माझे नवऱ्याला ठेवायला कुडी भरलेले आहे, त्याच्यावर चुकून ठेवलं आम्ही रात्री आणि त्याच्यातच आम्ही राहिलो। अपंग आहेत पती आणि त्यांना उचलून ठेवलाय कुठेतरी एका जागेवरती, कुडीवर ठेवलाय। काका, काय नाव तुमचं आणि काय नुकसान झालं तुमचं? काय नाव? नुकसान झालं म्हणजे सगळं कपाट बिपाट हे बुडलं, सिलेंडर हे फ्रीज बिरीज साफ बुडून गेलं। याच्यामध्ये सगळं पाणी गेलं, तांदूळ थोडेसे भिजले आणि पोरग माझा पण अपंग आहे, त्याला आम्ही जेमतेम उचलून याच्यामध्ये ठेवलं। कलबर पाणी दुसऱ्याकडे हलवलं। खाण्यापिण्याच्या वस्तू, तांदूळ वगैरे सगळं भिजलं यांचं। काकी, काय नाव तुमचं आणि काय नुकसान झालेलं आहे? कृष्ण सालकर। काय झालं, नुकसान किती झालं? माझे तांदूळ थोडेसे भिजले, मसाल्याची बरणी एक वाहून गेली आणि झोपायचे वांदे झाले, बिछाना वगैरे वाहून गेला। ते जरा उचलून ठेवले, सुकं झालंय। काय शासनाकडे काय मागणी असेल तुमची? तर काय आम्हाला घरासाठी पाहिजे, घर उंच करायला। घर उंच करायला पाहिजे। काकी, काय नाव तुमचं? शैला गोपी बसवत आहे मी। काय माझ्या नुकसान काय झालंय? नुकसान माझं सर्वच गेलं। माझ्या घरात कोणीच नाही, फक्त माझी सुनबाई आणि 2 मुलं आहेत सुनबाईची, आणि माझी मुली आलेली इकडे पाहुणी ती होती आणि मी होते घरात, आणि सर्व वाहून गेलं। मुलीने थोडस काय ठेवलं आमचं होतं ते, पण झोपायचं वगैरे काहीच नाही आमचं राहिलं, सर्व गेलं धुवून ना। आमचं काय पण नाही राहिलं आता घरात। सरपंच साहेब आहेत, त्यांनी आम्हाला एवढ्या दिवस झाले जेवण दिलेलं आहे, ते आम्ही जेवण जेवतो। फक्त आम्हाला राहायला का उभं राहायला नाही तिथे जागा मिळत। आम्ही दुसरीकडे रात्री जाऊन झोपायचे, काय करणार? मग झोपायला पण जागा नाही आहे ना, मग काय करणार? घरात चिखल झाल्यामुळे झोपण्यास सुद्धा यांना जागा उरलेली नाहीये। ग्रामपंचायतकडनं सुरू असलेल्या जेवणाच्या व्यवस्थेचं सगळं चाललेलं आहे। आपल्यासोबत केळवे ग्रामपंचायत सरपंच आहे संदीप किणी, त्यांच्याशी बोलूया नेमकी काय परिस्थिती होती त्या दिवशी। तर परिस्थिती खूपच गंभीर होती। हा संपूर्ण परिसर अगदी भरला होता। गेले 3 दिवसापासून सातत्याने घरामध्ये पाणी भरलं होतं आणि ह्या भागामधली जेवढी लोक राहत आहेत, जवळजवळ 17 घरामध्ये पूर्ण पाणी भरलं होतं। आणि त्या दिवशी मला जेव्हा कळालं की ते पाणी भरलं गेलंय, मी JCB आणून पूर्ण हा जो मुख्य रस्ता आहे तो पुन्हा पहिल्यांदा तोडला, कारण जेणेकरून पाण्याची पातळी कुठेतरी खाली गेली पाहिजे म्हणून। आणि ह्या भागातले जे पण रहिवासी आहेत त्यांना मोठी अडचण होती, पण त्यावेळेला आपण आमचे सगळे सहकारी येऊन त्या लोकांना बाहेर घेण्याचं काम केलं। जिल्हा प्रशासनाचे अधिकारी इथे येतात, पाहणी करतायत, नेमकी काय काय आपल्याला आश्वासन मिळते? जिल्ह्याचे बरेच जिल्हाधिकारी मॅडम पण मगाशी येऊन गेल्या, सगळे अधिकारी येऊन गेले, प्रत्यक्ष पाहणी करतायत, पण अजूनपर्यंत ठोस भूमिका अशी काही घेतली नाही किंवा कुठलीच मदत अजूनपर्यंत या भागामध्ये पोहोचवलेली नाहीये। तात्काळ यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ अशी काय मागणी करत? काय ह्या भागामध्ये आता दिलासा देण्यासाठी मुख्यतः अन्नधान्य महत्वाचं आहे। दुसरं गोष्ट, त्यांना आता बऱ्याचशा घरांमध्ये चिखल आहे, तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे, तर त्या घरांमध्ये त्यांना झोपण्याची कुठलीच त्यांच्याकडे कुठलाच गादी किंवा बिछाने, त्यांचे चादर कुठलंच काही राहिलं नाही, तर त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा त्या गोष्टी त्यांनी पुरवल्या पाहिजेत। दैनंदिन वापराच्या वस्तू आणि झोपण्याची सुविधा तसे तात्काळ स्वरूपात काय दिलासा देता येईल ते प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, अशी मागणी इथून ग्रामस्थांकडून केली जात आहे। नावेद शेख, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।